आता टॉप 25 घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत. उद्याच्या रविवारी सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू राहणार. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी उद्या शासकीय कार्यालय सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 3615 नागरिकांचं स्थलांतर. मांजरा, तेरणा आणि दुधना नद्यांना पूरस्थिती. पुरामुळे पाडोळी इथल्या नागरिकांचं जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर. नांदेडच्या लिंबगावमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 5 दशकात पहिल्यांदाच गावाला चहूबाजूने पाण्याचा वेढा. गावाला जोडणाऱ्या रस्त्याला नदीचं स्वरूप. प्रतापगड किल्ला 366 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. नवरात्रोत्सवात या किल्ल्यावर मशाली पेटवण्याची परंपरा. ढोलताशाच्या गजरात मशाली पेटवण्यात आल्या. हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे. कॉमेडियन कपिल शर्माला धमकावणाऱ्याला पश्चिम बंगालमधून अटक. गँगस्टर रोहित गोतारा गोल्डी ब्रारच्या नावाने दिली होती धमकी. आरोपी दिल्ली जावरसेरीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयसीसी अध्यक्ष जय शहा यांचा सत्कार. क्रिकेटच्या जागतिक स्तरावर प्रसार केल्याबद्दल सन्मान. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते जय शहा यांना गौरवण्यात आलं.